नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, डॉक्टर गिरीश गुणे। दिघोडे गावातील एका टपरीवर उघड्यावरील शॉर्मा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने अनेकांना पोटात मळमळणे, दुखणे, उलट्या जुलाबसारखं वाटत असल्याने पनवेल येथील गुणे रुग्णालयात 8 रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत। तसेच मंगळवार दिनांक 31 एका शॉर्माबाधित रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। सध्या या रुग्णांची प्रकृती चांगली असली तरी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना संबंधित प्रशासन परवानगी देतेच कशी, असा सवाल डॉक्टर गिरीश गुणे यांनी उपस्थित करून लहान मुलांनी, नागरिकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत असे आवाहन डॉक्टर गिरीश गुणे यांनी केले आहे। दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शॉर्मा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने दिघोडे व इतर गावातील एकूण 41 जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवार दिनांक 28 रोजी घडली होती। सदर रुग्णांनी तातडीने चिरनेर गावातील रवी क्लिनिक रुग्णालय गाठून रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांच्याकडून प्रथमोपचार करून घेतले। त्यातील काही रुग्णांना उलट्या, जुलाब व इतर आजार उद्भवताच त्या रुग्णांनी पनवेल येथील गुणे रुग्णालयात, कोपरोली येथील सिद्धिविनायक रुग्णालय आणि उरण येथील पालवी रुग्णालयात तसेच इतर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी धाव घेतली। या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरतात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर शासकीय आरोग्य विभागाने तातडीने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच शॉर्माबाधित रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावागावात रुग्णांची तपासणी सुरू केल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। एकंदरीत डॉक्टर प्रकाश मेहता, डॉक्टर गिरीश गुणे, डॉक्टर सिद्धराम अवंती पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे तसेच परिचारिका, कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे शॉर्माबाधित रुग्णांचे प्राण वाचले असले तरी अन्न व औषध विभाग, प्रशासन, पोलीस यंत्रणा यांनी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या उरण शहर व तालुक्यातील गावागावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावर विक्री करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, पनवेल। सर, आज आपल्या रुग्णालयात शॉर्मा खाल्ल्यामुळे जे रुग्ण दाखल झालेले आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे स्टेटमेंट करण्यात आलेले आहे? नमस्कार, सर्व जनतेसाठी जाहीर आवाहन करतो की उघड्यावर असलेले अन्नपदार्थ, ज्या अन्नपदार्थांचं उगमस्थान म्हणजे कुठनं आले, काय आले, कोणी बनवले हे माहीत नाहीत, ते खाणं टाळावं। कारण अशा स्वरूपाचे शॉर्माचा अन्नपदार्थ खाल्ल्यामुळं दिघोडा परिसरातील अनेक रुग्ण आजारी पडले, प्रामुख्याने लहान मुलं आजारी पडली। त्यातले 8 रुग्ण आमच्याकडे गुणे हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। ते आता 1-2 दिवसात सगळे बरे होऊन घरी जातील। परंतु अशा स्वरूपाचं अन्नपदार्थ जे आपल्या शरीराला घातक आहे ते खाऊ नये, अशा स्वरूपाची आग्रहाची विनंती मी सगळ्या जनसमुदायाला करेन। अशा स्वरूपाच्या खाल्ल्यामुळं जे विविध आजार उद्भवतात त्यात उलट्या जुलाब आहे, हागवण आहे, टायफॉईडचा ताप आहे, कावीळ आहे, असे संसर्गजन्य आजार आहेत। हे जर आपल्याला टाळायचे असतील तर आपण याविषयी खबरदारी राहायला पाहिजे। तसंच जे कोणी अधिकारी वर्ग आहे त्यांनी अशा स्वरूपाच्या उघड्यावर अन्नपदार्थ विकायला पूर्णपणे परवानगी नाकारून त्याचा पूर्ण बंदोबस्त करावा, जेणेकरून आपल्या तळागाळातल्या समाजातल्या लोकांच्या आयुष्याच्यावर आलेला बाण टळेल किंवा त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घ्यावी। धन्यवाद। ओके।